नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, कांदा अनुदान योजनेच्या रकमेबाबत जयदत्त होळकर यांनी सरकारकडे केली मागणी। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीनचे भाव गेले तळाला, उत्पादन खर्चही हाती पडेना, सोयाबीन बाजारभावात 70% घसरण। पुढली मोठी बातमी निघते, नगर जिल्ह्यातील 67,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 61 कोटी रुपयांचं अनुदान बँक खात्यात वर्ग। पुढली मोठी बातमी निघते, पाणी टंचाईमुळे दूध उत्पादनाला मोठा फटका, दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता। पुढली मोठी बातमी निघते, तुरीच्या भावात विक्रमी वाढ, तूर 11,500 पार। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पीक विमा रक्कम खात्यावर जमा होणार। पुढली मोठी बातमी निघते, अवकाळी पावसाचं संकट कायम, मराठवाड्याला येलो तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना दिलासा, फळ पीक विमा नुकसान भरपाईचे 125 कोटी रुपये मिळणार। पुढली मोठी बातमी निघते, नंबर लागूनही 30,000 शेतकऱ्यांनी नाकारली शेततळी। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना गुढीपाडवा पावला, शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा, 15 एप्रिल पासून रक्कम होणार खात्यावर जमा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।